वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. अष्टपुत्र सौभाग्यवती हो मुली, सौराज्यावर काळ्या ढगाची चाहूल लागली पोरी. तू जेव्हा महालाची लक्ष्मी ना? जी महाराज, तुम्ही धन्याला वळखिता का? तुझ्या धन्याच्या हातून मोठी कामगिरी होणार आहे. सौराज्यावर आलेल्या काळ्या ढगातून बिजलीसारखा चमकणार आहे तुझा धनी. आशीर्वाद आशीर्वाद. या अफजल खानाला बघून आता पण भीती वाटते मनामध्ये. काय दाढी आणि काय वेशभूषा, असं वाटतं खरंच जीव घ्यायला आलाय की काय सगळ्यांचा. पण आमच्याकडे पण शिवाजी महाराज आहे बरं का, आम्ही घाबरणारे नाहीत. आणि तीच छवी आज आपण या मुलांमधून बघणार आहोत पुन्हा एकदा, सर्व या नाटककारांमधून. हर रोज वो शिवा का बच्चा हमारे एक एक किले की तरफ फतेह कर रहा है. सल्तनत का एक एक टुकड़ा जीत रहा है वो बदमाश. रोज सुबह हम उसी के कारनामों की खबरों के साथ जगते हैं. आज सुनते हैं कि वह किला जीत लिया, वह थाना लूट लिया, बहुत से बंदर भी उसी के नाम हैं. कोकन भी आधा मार लिया है उस शिवा ने. हीरे जेवरात घोड़े सोना चांदी कुछ नहीं छोड़ता है वो मराठा. क्या वो किसे दिखाई नहीं देता, या कोई जादूगर है? किसी के पकड़ में नहीं आता है वो चालाक. क्या हमारे दरबार में कोई है जो उस शिवा को गिरफ्तार नस्त नाबूद कर सके? बोलो, कौन उठाएगा बीड़ा शिवाजी को गिरफ्तार करने का? बताओ, कोई तैयार है शिवाजी को गिरफ्तार करने के लिए? कौन अपनी जान की बाजी लगाएगा? बड़ी बेगम, उस नाचीज को पकड़ने के लिए जान की बाजी लगाने की कोई जरूरत नहीं. उसे तो हम यूं ही पकड़ लाएंगे और आपके सामने पेश करेंगे. मरहबा, सुभान अल्लाह, शाबाश, सलामत रहो अफजल खान, सलामत रहो. क्या बात आहे, खूप सुंदर. पुन्हा उभेउभ असा हा प्रत्यक्ष असं वाटतंय खरंच अफजल खान आणि मावळ्यांचं आणि सगळ्याच या नाटककारांचं पुन्हा एकदा खरीच घटना आपल्या सगळ्यांच्या नेत्रांसमोर घडते असं दृष्ट आपल्या सगळ्यांसमोर ज्वलंत उभं राहतंय. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. आणि पुढील सीन आता आपण बघूयात. बोल सावळ्या, काय खबर? सरदार नाईकांनी सांगावा धाडला आहे. त्या अब्जुल्या भली मोठी फौज घेऊन येतो आहे. तंबू, शामियाने, तोफा, दारुगोळा, दानावैरण समजा आहे त्याच्या सेनेमध्ये. 12,000 घोडस्वार, 10,000 पायदळ लष्कर निघालाय संगट. 1200 उंट, 65हून जास्त हत्ती, तोफा, पालख्या, भोई, नोकर, बाजारकरी समजा घेऊन निघाला आहे तो राखीस.
हे तर आधीच कानावर आले. अजून काय नवीन बातमी? होय, त्याचा फत्ते लष्कर नावाचा हत्ती मिळालाय आणि त्याच्यासोबत सय्यद बंडा नावाचा लई मातब्बर अंगरक्षक येणार आहे. दांडपट्टा आडमाप चालू तो म्हणी. मग ह्यो जीवा मला काय लहान पोराचे खेळ खेळतो व्हाय? केदारेश्वराची शपथ, महाराजांच्या केसाला पण धक्का लागू द्यायचा नाही. त्या बंड्याला हवेतला हवेतच संपवीन. असा पट्टा चालवीन ना, त्याच्या पुढच्या 7 पिढ्या दानपट्टा चालवायचा विसरतील. वय वय, तुझी ख्यातीच तशी आहे महाले. शब्बाश भले. त्यो खान तुळजापूर पंढरपूर असा येणार आहे. त्यो नासाडी करतच येईल. चला रे गाड्यानो, सदरेवर खबर करूया. हर हर महादेव हर हर महादेव. जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रत्येक सहभाग्याला तेवढंच उत्स्फूर्त प्रतिसाद देऊया. हे करणं एवढं सोपं नव्हे. मुलांनी एवढं धाडस करून एवढ्या स्टेजवरती इतक्या लोकांसमोर सगळी त्यांची कला दर्शवलेली आहे आणि याचं सगळं श्रेय मुलांना आणि त्यांच्याकडून मेहनत करून गेलेल्या शिक्षकांनाच जातं आणि ते कार्य तेच उत्तम करू शकतात. त्याची सगळ्याची छवी आपल्याला दिसते. खूप सुंदर. मुघलांनी जे आपल्या सर्व हिंदूंवरती केलेले जुलूम आहे हे आपल्या सगळ्यांना या छोट्याशा सीन मधून आता दिसले. आता पुढील सीन आपण नक्कीच रोचक असेल असं बघूया. मुजरा महाराज, महाराज, खानाने तुळजापूर उद्ध्वस्त केले. मनातून राग आलेला असूनही आपण मुत्सद्दीपणे आपण त्याला कसे घाबरलो आहोत, भित्रे आहोत असे वारंवार भासून दिले आणि कृष्णनीतीने चाल खेळतात. जावळीच्या या जंगलात त्याला अवतान असे शितफीन धाडलं का तो लांडगा लाळ गाळत निघाला आहे. आणि तुम्ही एकट्यानं भेट घ्यायची ठरवली ते तर एकदम हुरळून गेलं असं बघा. आता एकदा त्याला येऊ द्या इकडं, जिथं जाऊ देणार नाही बघा. जगदंब जगदंब. मोरोपंत, सूर्याजी, बाबाजी, त्र्यंबक, मारणे, डोहार, तुम्ही सर्वांनी योजनेप्रमाणे चाल करावी. गनिमांपैकी जो हत्यार फिरंग खाली ठेवेल त्याला मारू नका, पण हत्यार उगारल्या पायकाला राखू नका, कापून काढा. आम्ही निवडलेले 10 जण भेटी दरम्यान आमच्या सोबत असतील. पंताजी काका जीवा महला आमच्या नदीक असतील. मनात किंतु बाळगू नये. उदयिक मोहीम फते करून घेणे याई भवानीची कर्तबगारी असेल. कार्यसिद्धीस नेण्याश्री समर्थ आहे. हर हर महादेव हर हर. महादेव. कल्याण मस्तु. विजयी होऊन या राजे. तुमचे कर्तृत्व रामकृष्णांप्रमाणे जन लोकात प्रिय हो. त्रिखंडात कीर्ती करा. आई भवानी, शंभू महादेव तुमचे पाठीशी आहे. क्या बात है. मातेचा आशीर्वाद घेऊन शिवछत्रपती निघाले युक्तीची जंग लढण्यासाठी अफजल खानासोबत. ते नेहमीच यासाठीच ओळखले जात होते, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि युक्तीतून त्यांनी अफजल खानाचा वध कसा केलाय, भल्या मोठ्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या, ते आता पुढच्या प्रसंगातून आपल्याला बघायला मिळेल. खूप आतुरता लागली आहे सगळ्यांना, मला माहिती आहे. पुढचा लगेचच प्रसंग तुम्हा सगळ्यांसमोर पेश होईल. ओहो, क्या शानदार शामियाना है.
यह कल का शाहजी का छोकरा, इसकी हैसियत पंत आप बता रहे थे वो बहुत डरपोक है, फिर कैसे पैदा किया ये असबाब? त्यांना म्हणायचे आहे की हे सारे वैभव तर विजापूरमध्ये सुद्धा नाही. कुठून आणले तुमच्या राजांनी? पातशाही का माल तो पातशाही में ही जाएगा. एवढी काळजी कशाला? मी एवढेच सांगायला आलोय की आमचे राजे सय्यद बंडांना फार घाबरत आहे. त्यांना बाहेर जाण्याची विनंती करत आहेत. तुम्ही त्यांना वडिलांप्रमाणे आहात. मुलगा आणि वडिलांच्या भेटीसाठी अंगरक्षकाचे काय काम? हा हा हा, जाओ सैयद, बाहर खड़े रहो. जगदम्ब जगदम्ब. आइए शिवाजी, आपकी सदर तो बहुत बेहतरीन है. आप तो बहुत नाचीज है, यह भूल गए क्या? खान साहेब, आम्ही आपणास का भ्यावे? भ्यावे तर रघुनाथास भ्यावे. ये शेखी पगड़ना बंद कर. बेअदबी से बुरी राह पर क्यों चल रहा है? बीजापुर की सल्तनत और कुतुबशाही की हुकूमत ठुकरा कर बेलगाम बरतता है. तुझे सबक सिखलाने में आया हूँ. तुझे अपने साथ ले जाऊंगा, हजरत आदिल शाह के सामने पेश करूंगा. आओ, अपनी सारी शेखी छोड़कर अफजल के गले लगो. हे अल्लाह, दगा दगा. महाराज, आपण निघावं, मी बघतो त्यासनी. जीवा, आजपासून लोक म्हणतील होता जीवा म्हणून वाचला शिवा.